बस डेपोमध्ये किंवा बस असताना बसमध्ये असे प्रकार घडणं हे फार गंभीर आहे आणि सरकारने याची दखल घेऊन काहीतरी ठाम उपाययोजना केल्या पाहिजेत. अलीकडे गेल्या वर्षभराच्या काळात असे अनेक गुन्हे घडतात की ज्याच्यात पोलिसांचा धाक राहिलेला. अलीकडे गेल्या वर्षभराच्या काळात असे अनेक गुन्हे घडतात की ज्याच्यात पोलिसांचा धाक राहिलेला. ही अतिशय गंभीर घटना आहे. पुण्यात झालेली घटना. ताबडतोबीने सरकारने काहीतरी व्यवस्था अशी केली पाहिजे. बलात्कारांचं प्रमाण वाढतंय. बलात्कार करून त्या महिलांच्यावर त्यांचे खून होणे, त्यांना मारून टाकणे, लहान बालकांच्या बाबतीतही बऱ्याच ठिकाणी असं होतंय. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बद्दल फार मोठं प्रश्नचिन्ह तयार व्हायला लागले. पोलिसांचा समाजात धाक राहिला नाही हे तेवढंच आता खरं. पण बसमध्ये जी बस स्थानकात उभी आहे अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जिला म्हणतो आपण त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने अत्याचार होत असेल, तेच बोललो ना. हे प्रकरण हे पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. आणि बस डेपोमध्ये किंवा बस असताना बसमध्ये असे प्रकार घडणं हे फार गंभीर आहे आणि सरकारने याची दखल घेऊन काहीतरी ठाम उपाययोजना केल्या पाहिजेत. सर ते राजकीय प्रश्न आहेत. आपल्या पक्षातील 3 आमदार राष्ट्रवादी अजित पवार जाण्याची चर्चा सुरू आहे. कसं अहो, तुम्ही कोणाला कुठल्या पक्षात पाठवता? तुम्ही मीडियाच बातम्या तयार करता. कोण कशाला कुठं जाईल? तुम्ही आता 3 आमदार कोण आहेत? नाव आहेत? नावं त्यांची आहेत. राहुल मोठे असतील, राहुल जगताप, हे आमदार नाहीत, हे माजी आमदार आहेत. मग ते काही कामानिमित्त भेटले असतील त्यांना. हे तिघही आमचे पक्षाच्या वतीनं उमेदवार म्हणून निवडणुका लढवलेले आहेत. पराभूत झाले. पण पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेने कट्टर म्हणून ते काम करतात. सर, परंतु आपल्या नावाची कुठेतरी चर्चा आहे. संजय शिरसाट देखील असं म्हणाले की जयंत पाटील या पक्षात राहणार नाहीत, हे माझं भाकीत आहे. आपल्या बाबाची भविष्यवाणी खरी ठरते. मग त्यांनाच विचारा ना, मला काय विचारलं? तुमच्याबद्दल कोणी काही बोललं तर तुम्ही त्याला जाऊन विचाराल का मला विचाराल? माझा हा प्रकार जो चाललाय सध्या मीडियामध्ये की हा इकडे जाणार तो तिकडे जाणार म्हणून तुम्हीच बातम्या तयार करता, तुम्हीच दिवसभर त्या बातम्या चालवता. कुठली बातमी नाही मिळाली किंवा एखादी महत्वाची बातमी किल करायची असेल तर असे प्रकार वारंवार घडतात असं माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याचं कारण असं आहे देशभराच्या की आपल्या सेवेमध्ये काही 2 ते 3 प्रशासकीय अधिकारी सरकारने दिलेले आहेत असं समजतं. काय बोलतो? माझ्या सेवेत नाही कोणी दिली. गौरव भोसले आणि संजय पाटील नावाचे 2 अधिकारी विशेष ते सचिव माझ्याकडे काम नाही करत. आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे काही माझ्यावर लक्ष ठेवायला. माझ्यावर लक्ष ठेवलं तर माझी काही तक्रार नाही. मी काय मोठे उद्योग करत नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मला. साहेब, MMRDA मध्ये लाचखोरी झाल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. फ्रान्समधील एका कंपनीने MMRDA अधिकारी आर्थिक लाभ मागत असल्याचा आरोप केलेला आहे आणि तवासाठी थेट सरकारला देखील पत्र आले. एकनाथ शिंदे यावर चौकशीचे आदेश. कोणी दिलेत आदेश? एकनाथ शिंदे. असं आहे की तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण ते सर्रास चालू आहे सगळीकडे. आणि परदेशी कंपन्यांना आपण एखादी गोष्ट, काही अधिकारी जर लाच मागत असतील किंवा काही वेगळ्या अपेक्षा करत असतील तर जगाच्या पाठीवरून महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक इकडे येण्यापेक्षा दुसऱ्या राज्याकडे वळते. आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातली ब्युरोक्रेसी, विशेषतः उद्योग आणण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना असं वाटतं की आपली मोनोपॉली आहे, त्यामुळे शेजारची राज्य गुजरात राज्यात जावा किंवा आंध्र प्रदेशमध्ये जावा, कर्नाटकमध्ये जावा, तिथं ज्या पद्धतीनं गुंतवणूकदारांना सर्व सपोर्ट मिळतो तसा सपोर्ट मिळत नाही अशी महाराष्ट्रात आलेल्या गुंतवणूकदारांची बऱ्यापैकी तक्रार असते. आपण MIDCत गेलेल्या MIDC कुठल्या MIDCत जावा, तिथं नवी गुंतवणूक करणाऱ्या माणसाला काही प्रश्न विचारा, तुमच्या हे लक्षात येईल की 100% पूर्ण सहकार्य
रेड कार्पेट घालून त्याचं स्वागत हे फक्त महाराष्ट्रातले प्रमुख लोक भाषणात सांगतात, पण खाली ज्यावेळी त्यांना ब्युरोक्रेसीच्या ताब्यात दिलं जातं त्यावेळी त्यांना बरेच अडथळे दूर करावे लागतात.